हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात? मजेत असाल? अभ्यास चालू आहे ना? करायलाच पाहिजे, कारण एक्झाम जवळ येत आहे. त्यासाठी तयारी कशाची करायची? मॅथ पार्ट 2 ची सुद्धा. मॅथ पार्ट 2 मध्ये सगळ्यात इझी चॅप्टर म्हणजे सिमिलरिटी. तर सिमिलरिटीचे आज मी तुम्हाला एमसीक्यू समजावून सांगणार आहे, प्लस 1 मार्कचा डिस्क्रिप्टिव्ह देखील सांगणार आहे. त्यासाठी आज तुम्ही नक्कीच नोटबुक आणि पेन घेऊन बसले असाल आणि व्हिडिओची वाट देखील पाहत असाल. चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. आणि सर्व थेरम करायचे सांगितले होते, पूर्णचे पूर्ण थेरम एक बंच मध्ये सुद्धा देणार आहे. त्यासाठी थेरम आपल्याला करणं गरजेचं आहे. थेरम कशासाठी? की आपल्याला प्रूफ करताना कोणता थेरम, कोणती प्रॉपर्टी आपण इथं यूज केली, त्यासाठी आपल्याला थेरम पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस खूप छानपैकी थेरम तुम्ही सॉल्व्ह करता, खूप छान करता. त्यासाठी आपल्याला थेरम येथे सुद्धा आपण बघणार आहोत, पण कोणते थेरम जे इम्पॉर्टंट आणि येणार आहेत. पीआयक्यू सॉल्व्ह करता करता तुम्ही एमसीक्यू देखील, त्यामध्ये नवीन एमसीक्यू सुद्धा आपण सॉल्व्ह करत आहोत. त्यासाठी एमसीक्यू मध्ये फर्स्ट एमसीक्यू कोणत्या टाइपचा येतो ते सांगतो. इन द फिगर, आता ह्या फिगर मध्ये BD is equal to 9, BC is equal to 12 and BDC म्हणजे एका लाईन वरती आहे. देन एरिया ऑफ अ ट्रायंगल ABD रेशो एरिया ऑफ अ ट्रायंगल ADC. आता बघा ना, दोन्ही ट्रायंगलचे आपल्याला काय सांगितलंय? ABD, AB आणि D आणि AD आणि C यांचं काय सांगितलं आपल्याला? रेशो फाइंड करायचा आहे एरिया ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे त्या ट्रायंगलचा रेशो. मग रेशो ज्यावेळेस फाइंड करतो आपण, तर आपला फॉर्म्युला एरिया ऑफ अ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय? एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काय आहे? हाफ इंटू बेस इंटू हाईट, हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग बेस इथं काय? BC. बेस काय? BC. मग आपल्याला BD तर दिलेलं आहे, पण आपल्याला DC नाही दिलं. DC नाही दिलं. मग DC कसं फाइंड करणार आपण? DC is equal to BC minus BD. BC minus BD. मग BC आहे का आपल्याकडं? सर आहे ना, 12 आहे ना. मायनस BD आहे का? हो, 9 आहे. इज इक्वल टू 3. इज इक्वल टू 3. आणि आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे कशाचा? एरिया ऑफ ट्रायंगलचा. तो फॉर्म्युला आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट, हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग याचा पण फॉर्म्युला काय? हाफ इंटू बेस इंटू हाईट, आणि याचा पण हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ हाफ कॅन्सल होईल. आता इथं अजून एक काय, की तुमची हाईट जी आहे ह्या A पॉइंट पासून BC पर्यंत कुठे घेतली तरी सेम आहे. म्हणजे याला पण बेस BCच राहणार, फक्त DC राहणार. तर मग बेस तोच आहे, म्हणजे हाईट कशी आहे तुमची? सेम आहे, पण हाईट पण कॅन्सल होणार. मग हाईट कॅन्सल झाल्यानंतर हाईट सेम असल्यामुळे ती काय झाली? कॅन्सल झाली. मग आपल्याला फक्त काय राहिले ते? BD अपॉन DC. मग त्याचा रेशो येणार BD इज 9 आणि DC इज 3. मग 3 1 3 and 3 म्हणजेच आन्सर आपलं B आलेलं आहे. आन्सर आपलं B आलेलं आहे. डायरेक्टली येणार नाही, तुम्ही असे एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघा. क्वेश्चन 2, ट्रायंगल ABC similar triangle PQR. If AB is equal to 4, PQ is equal to 6 and QR is equal to 9, then the find BC. तुम्हाला फाइंड काय करायला लावला? BC. एक ट्रायंगल, दोन ट्रायंगल सिमिलर आहे, तर मग त्याचा तुम्ही BC फाइंड करा. जेव्हा सिमिलर असतात तर त्याच्या बाजू काय असतात? सेम असतात. सेम मीन्स सिमिलर असतात. तर मग आता AB बरोबर कोण आहे? AB बरोबर PQ, BC बरोबर QR आणि AC बरोबर PR. यस. तर देअरफॉर इथं आपल्याला एमसीक्यू टाइप आहे, तरी पण लिहून दाखवतो. AB अपॉन PQ इज इक्वल टू AB PQ QR. QR आहे, तर मग आपल्याला फाइंड काय सांगितलंय? BC. BC सोबत कोण येईल? मग BC ची सिमिलर
बाजू कोणती येईल, सिमिलर साइड कोणती येईल, बीसी ची सिमिलर इन क्यू आर. ह्या सर्वांच्या व्हॅल्यू पुट जर केल्या, एबी ची व्हॅल्यू आहे 4, पीक्यू ची व्हॅल्यू आहे 6 इज इक्वल टू बीसी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे आणि क्यू आर ची व्हॅल्यू आहे 9 on 6 is equal to 4 into 9 36 36 upon 6 that is a 6. ऑप्शन नंबर बी. सर्व ऑप्शन बी येतात का, नाही असं नाही, बी येत आहेत, कोइन्सिडेंट झाला तो. इफ आता हे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आहे, याला सॉल्व्ह करून आपल्याला आन्सर सांगावं लागेल. असे क्वेश्चन ते जे एमसीक्यू येतात 1 मार्क साठी आणि 1 मार्क साठी सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह येतात. मग असे क्वेश्चन आल्यावर त्याला सॉल्व्ह करून आपल्याला आन्सर लिहावा लागेल. इफ ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल डीईएफ देन राईट द करस्पॉन्डिंग कॉन्ग्रुएंट अँगल अँड ऑल्सो राईट द करस्पॉन्डिंग साइड. दोन्ही पण लिहायचे आहे. मग करस्पॉन्डिंग अँगल कोणते, करस्पॉन्डिंग अँगल कोणते, ए बी सी. मग ए चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, ए चा करस्पॉन्डिंग अँगल येईल सर कॉन्ग्रुएंट येईल सर, तो येईल डी. बी चा अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल ई, अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल एफ. याला काय म्हणता येईल, आपल्याला काय म्हणता येईल, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल. सिमिलर ट्रायंगल. आता आपण काय काढलं, त्यांचा अँगल काढला. आता आपल्याला साइड सुद्धा काढायची. मग साइड कोणती येईल, साइड ए बी सिमिलर कोणासोबत राहील ती, सिमिलर साइड कोणासोबत राहील ती, तर डीई इज इक्वल टू BC upon EF and AC is equal to AC upon DF. पुन्हा तसंच लिहायचंय, करस्पॉन्डिंग साइड ऑफ अ सिमिलर ट्रायंगल, करस्पॉन्डिंग साइड ऑफ अ सिमिलर ट्रायंगल. एवढं लिहिलं की आपला 1 मार्क्स आला. यस, 1 मार्क्स आपला पक्का झाला. मग आता सेकंड क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं, इफ ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर अँड एबी इज इक्वल टू AB रेशो PQ is equal to 2/3, then find the value of area of a triangle ABC ratio area of a triangle PQR ची आपल्याला इथे व्हॅल्यू फाइंड करायची. मग आता इथे आपल्याला कशाच इथे आपल्याला आहे का थेरमचा यूज घ्यावा लागेल. कोणता थेरम, सॉरी सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला इथं थेरमचा यूज घ्यायचा आहे, कारण थेरमचा यूज घेतल्यानंतरच आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार आहे. सिमिलर ट्रायंगल थेरम. मग सॉल्व्ह करताना सोल्युशन त्याचं घ्यायचंय. मग आता आपल्याला ट्रायंगल दाखवायचे कोणते, ए बी आणि सी हे दोन काय ट्रायंगल, PQR हे सिमिलर ट्रायंगल आहे. मग आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABC ratio area of a triangle PQR is equal to AB square आणि PQ
स्क्वेअर पी क्यू स्क्वेअर. मग थेरम कोणता आहे? थेरम एरिया ऑफ अ सिमिलर ट्रायंगल. एरिया ऑफ अ सिमिलर ट्रायंगल. थेरम कोणता? थेरम एरिया ऑफ अ सिमिलर ट्रायंगल. एरिया ऑफ अ सिमिलर ट्रायंगल. मग एबी ची व्हॅल्यू पुट करा. एबी ची व्हॅल्यू किती आहे? ए ची व्हॅल्यू आहे 2 आणि बी ची व्हॅल्यू आहे सॉरी पी क्यू ची व्हॅल्यू आहे 3. पुट केल्यानंतर त्याचं स्क्वेअर करा. स्क्वेअर केल्यानंतर 2 चा स्क्वेअर 4 आणि 3 चा स्क्वेअर 9. मग आपली व्हॅल्यू किती आली फक्त इथं? एरिया ऑफ अ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR 4/9. 4/9. तर व्हॅल्यू आल्यानंतर तुम्हाला ते आन्सर आलं. असं बघा मित्रांनो, असे MCQ येतात आणि असं डिस्क्रिप्टिव्ह येते एका मार्कसाठी. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस देखील करावं लागेल. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला नक्की समजण्यास सोपं जाईल. त्यासाठी तुम्ही काय करा, आपल्या चॅनल वरती देखील मी सर्व थेरम टाकणार आहे. सर्व थेरम टाकणार आहे. जे पण इम्पॉर्टन्स थेरम आहे त्याच्या आधी प्रॅक्टिस करा. ते थेरम सॉल्व्ह करून बघा. सॉल्व्ह करणं आपल्याला इझी जात असेल तर डायरेक्टली आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करा. नसेल जात तर थेरम वेळोवेळी सॉल्व्ह करून बघा. त्याची प्रूफिंग बघा. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.